मी गौरी फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा मसाले पाव। बऱ्याच वेळा ना मुलांची डिमांड असते की संध्याकाळच्या वेळी काहीतरी चमचमीत खायचं आहे। आई पावभाजी बनव ना, पण तुमच्याकडे पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्याही नाही आहेत आणि तितकासा वेळही नाही आहे, पण चमचमीत काहीतरी खायचं आहे। तर हा मसाले पाव तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी मोजक्या साहित्यामध्ये पटकन होणारा, ऑथेंटिक पद्धतीने जसा पावभाजीच्या गाडीवर मिळतो ना, तसाच मसाले पाव कसा बनवायचा यासाठी आपण लगेचच किचनकडे जाऊयात। आज आपण मसाला पाव बनवणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लसूण चटणी बनवून घ्यायची आहे। तर लसूण चटणी बनवण्यासाठी इथे मी एक 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। शक्यतो तुम्ही काश्मीरी मिरच्यांचा वापर करा। आता माझ्याकडे काश्मीरी मिरच्या अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे मी इथे गुंटूर मिरचीचा वापर केलेला आहे। 12 मोठ्या आकाराच्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपल्याला या मिरच्यांच्या बिया काढून घ्यायच्या। जेव्हा आपण मिरच्या मोडतो ना मधून, तेव्हा त्यातल्या बिया पहिला काढून घ्यायच्या आणि मगच आपण याला भिजत ठेवायचं आहे। त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये आपण ह्या ज्या मिरच्यांचे तुकडे आहेत ते घालायचे, त्यामध्ये लसूणही घालायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला एकदम कडक असं पाणी घालायचं आहे। आता आपल्याला ह्या मिरच्या आणि लसूण कमीत कमी अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि याला बाजूला ठेवून देऊया। तर साधारण एक अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या मिरच्या आणि लसूण निथळून घ्यायचं आहे। आता सगळ्या मिरच्या आणि लसूण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय। यामध्ये आता आपल्याला मिरच्या भिजवलेलं पाणी घालायचं आहे 2 ते 3 चमचे, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मिक्सर मधून याची आपण आता फाईन अशी चटणी बनवून घ्यायची। तर ही लसूण चटणी आपली तयार झालेली आहे। ही लसूण चटणी आज आपण इथे मसाला पाव बनवण्यासाठी वापरणार आहोत, पण याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीमध्ये सुद्धा होतो। आता आपण मसाला पाव बनवण्यासाठीचं साहित्य बघूया। इथे मी 6 लादी पाव घेतलेले आहेत आणि हे सगळं जे साहित्य घेतले ते आपण 6 लादी पावच्या प्रमाणानुसार घेतलेलं आहे। त्यासाठी इथे मी 4 बारीक आकाराच्या सिमला मिरची एकदम बारीक अशा कापून घेतल्यात। जर तुम्ही मोठ्या आकाराच्या सिमला मिरची वापरणार असाल तर 2 सिमला मिरची बास होतील। 2 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेत, ते सुद्धा एकदम बारीक कापून घेतलेत। अर्धा कप आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। 2.5 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे। आता एका पॅन मध्ये आपल्याला 4 टेबलस्पून बटर घ्यायचं आहे। बटरच्या ऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल। यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की यामध्ये लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा, त्यानंतर लगेचच सिमला मिरची, टोमॅटो एका पाठोपाठ एक सगळंच घालायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचं। मिठामुळे याला छान पाणी सुटेल आणि भाज्या लवकर शिजायला मदत होईल। तर 1-2 मिनिटं आपण याला छान परतून घेऊयात। आता 2 मिनिटं झालेली आहेत। आपल्याला यामध्ये आता लसूण चटणी बनवून घेतलेली होती, ती लसूण चटणी घालायची आहे। आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट खाता त्या प्रमाणे यामध्ये लसूण चटणीचा वापर करायचा आहे। साधारण 1 टेबलस्पून लसूण चटणीचा इथे मी वापर केलेला आहे। याला एकदा मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये घालूयात 2.5 चमचे पावभाजी मसाला। हे सगळं मिश्रण आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये घालूया कोथिंबीर। थोडीशी कोथिंबीर आता घालायची आणि थोडी नंतर जेव्हा आपण पाव शेकणार आहोत त्यावेळेस वापरायची आहे। ज्या भांड्यामध्ये आपण लसूण चटणी बनवली होती ना, त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते भांडं विसळून आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे। इथे सगळे मसाले आणि या भाज्या थोड्याशा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपण याला 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। आणि गॅसची फ्लेम लो करून यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटं आपण याला लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आहे। तर आता एक 7 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही बघू शकता इथे भाज्या छान सॉफ्ट झालेल्या आहेत आणि सगळे मसाले, तिखट वगैरे सगळे एकत्र छान असा हा मसाला आपला तयार झालाय। मला यामध्ये थोडंसं पाणी जास्त वाटतंय, तर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 1/2 मिनिटासाठी आपण याला मोठ्या गॅसवरती असंच परतून घेऊयात। इथे आपलं परफेक्ट असं हे मसाला पावचं जे सारण आहे, स्टफिंग आहे, ते तयार झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आता आपल्याला हे पाव भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी तव्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे बटर घालायचं आहे। यामध्ये आता आपण घालूयात जे आपण लसूण चटणी बनवली होती ती पाव ते अर्धा चमचा एवढी आपल्याला लसूण चटणी घालायची। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची। याला छान असं तव्यावरती पसरवून घ्यायचं। आता आपण इथे 2 पाव घेतलेत, त्याला मधून कापून घेतलेला आहे आणि आता हे जे पाव आहे ते उलट्या साईडनी तव्यावरती ठेवायचे आणि जो आपण सगळं जो बटर, लसूण चटणी आणि कोथिंबीर जी पसरवून घेतली तव्याला, ती पूर्ण आपल्याला
पावाला लावून घ्यायचे, म्हणजे जे बटर आणि लसूण चटणी आहे ते व्यवस्थित पावाला लागली जाईल. आता आपण याला उलटं करायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला जे आपण स्टफिंग किंवा सारण बनवलेलं आहे ते ठेवायचं आहे दोन्ही पावांवरती. इथे तुम्ही चीजचा सुद्धा वापर करू शकता. आता हे वरचा भाग आहे पावाचा तो बंद करायचा आहे आणि वरतून सुद्धा आपल्याला भाजी लावून घ्यायची. साधारण 1 ते 2 चमचे आपण भाजी वरतून सुद्धा लावून घ्यायची आहे. बेसिकली काय, हा जो पाव आहे हा पूर्णपणे या जे आपण स्टफिंग बनवले त्याने कोट झाला पाहिजे आणि एकदम असं सॉफ्ट लागला पाहिजे, अजिबात कडक लागला नाही पाहिजे हा जो पाव आहे तो. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून यावरती बटर लावू शकता. आता आपण याला पलटून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आपण याला भाजी लावून घ्यायची आहे. त्याला पुन्हा एकदा आपण पलटून घेऊया. तर इथे आपला हा मस्त चटपटीत चमचमीत असा मसाले पाव तयार झालेला आहे. अशाच पद्धतीनं आपण चीज मसाला पाव सुद्धा बनवू शकतो. तर प्रोसेस सेमच करायची आहे. इथे मी फक्त त्यासाठी चीज स्लाइसचा वापर केला आहे. तुम्ही ग्रेटेड चीजचा सुद्धा वापर करू शकता, मोझरेला चीजचा वापर करू शकता. अशा पद्धतीनं आपला इथे चमचमीत चटपटीत असा चीजी मसाले पाव सुद्धा तयार झालेला आहे. आता आपला हा पाव आपण गरमागरम सर्व करूया.